माझं नाव विकास बद्रीनाथ बडे. मी जवळजवळ 2015 पासून ही शाळा चालवतो. तर दरवर्षीप्रमाणे आपण स्नेह संमेलनाचं आयोजन केलं होतं. तर शिवजयंतीनिमित्त योग आला आमचा, की आज आम्ही स्नेह संमेलन करू शकलो आणि पालकांनीही यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळं आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही थीम जी आहे ती म्हणजे आजचा दिवस स्पेशल असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त आज शिवरायांबद्दल जे गाणे आहे ते निवडलेले होते आणि मुलांनी त्यामध्ये जो परफॉर्मन्स केला तो खूप छान राहिला आणि पालकांनीसुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद नोंदवला. तर अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. वार्षिक कार्यक्रम काय काय असतं सर शाळेमध्ये? वार्षिक कार्यक्रम जे असतात 26 जानेवारीनिमित्त आपण वार्षिक स्पर्धाचं आयोजन करत असतो. त्यानंतर त्यांचे जे बक्षीस वितरण असतं ते आम्ही स्नेहसंमेलन ज्या दिवशी असतं त्या दिवशी त्याचं करत असतो. त्याच्यामध्ये विविध अशा प्रकारचे इव्हेंट्स घेतले जातात. पालकांसाठी स्पर्धा घेतल्या जातात. पालकांमध्ये महिला पालकांसाठी वेगळ्या असतात, पुरुष पालकांसाठी वेगळ्या असतात. त्याचप्रमाणे मुलांना त्यांच्या आजी आजोबांचा लळा लागण्यासाठी आम्ही आजी आजोबांच्यासुद्धा काही स्पर्धा यामध्ये घेत असतो आणि त्या सर्व गोष्टींचं जे आहे या इव्हेंटमध्ये आम्ही प्रकर्षाने त्या गोष्टी दाखवत असतो. तर अशा पद्धतीने आम्ही वार्षिक नियोजन बनवत असतो. मुलांना काय मेसेज देत सर घरच्या अभ्यासासाठी? मुलांना म्हणजे जे आता आमची शाळा जी आहे ही प्री प्रायमरी स्कूल आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की या वयामध्ये मुलांना हसत खेळत शिक्षण मिळालं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर आपण त्या मुलांकडून पूर्ण होतील अशी अपेक्षा नाही, परंतु त्यांना जर तुम्ही योग्य मार्ग दिला तर नक्कीच ते त्यांच्या जीवनामध्ये यशाचं शिखर गाठतील. कुठले विषय असते सर मुलांचे? प्री स्कूलमध्ये गणित, इंग्रजी, त्याच्यानंतर EVS अशा प्रकारचे असतात. म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस हा सिलेबस असतो. याच्यामध्ये विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि त्या पद्धतीने मुलांमधले सुप्त गुण आपल्याला दिसतात. कुठले क्लास आपण मुलं सर? आपल्याकडे नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KG या क्लासचे विद्यार्थी आहेत. आपल्या शाळेसाठी ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल आमच्या 2 शाखा आहेत. एक श्रीकृष्णनगर आणि एक आदित्यनगर, खडी रोड, बीड बायपास रोड, दोन्ही या बीड बायपास रोडलाच शाळा आहे, छत्रपती संभाजीनगर येथे. माझं नाव विकास बद्रीनाथ बडे. गेस्ट कोण आले होते सर आपल्या? आजच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त श्री ढाकणे सर, शिंदे सर व श्री गीते सर व वने सर यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवलेली आहे. नमस्कार, माझं नाव देवानंद गीते. मी संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी श्री छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बायपासला माझी अकॅडमी आहे, पोलीस भरती, सैन्य भरतीची. आणि आज मी ते प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. काय सांगाल सर कार्यक्रम? नक्कीच, खरंच तर पहिल्यांदा आम्हाला वाटलं होतं की एवढ्या बालपणातील मुलं काय नेमकं इथं सादर करणार आहेत, परंतु इथे आल्यानंतर आमचा जी संकल्पना होती आमच्या डोक्यामध्ये ती खरंच दूर झालेली आहे. कारण इतके छोटे छोटे बालगोपाळ असताना देखील इतक्या शाळेने, मॅनेजमेंटने, स्टाफने, ते कोरिओग्राफरनी इतक्या छान पद्धतीने त्यांचे जे डान्स बसवलेले होते, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बसवलेल्या होत्या आणि त्यांचे पारितोषिक वितरण वगैरे इतके इव्हेंट्स त्यांचे आज आमच्या समोर आलेत की एवढ्या बालपणात ह्या खूप ॲक्टिव्हिटीज गरजेच्या आहेत आणि त्या यांनी शाळेवाल्यांनी, पालकांनी एवढ्या स्फूर्तीने, प्रेरणेने त्या करून घेतल्यात आणि पालकही तेवढ्याच स्फूर्तीने आज इथे उपस्थित होता. हे बघून खरंच खूप छान वाटलं. एक असं आहे की ह्या कार्यक्रमाला म्हणजे आम्ही ग्रामीण भागातून शिकून आलेलो आहे. आमच्या ठिकाणी त्यावेळेस हे एवढे कार्यक्रम एवढ्या बालपणात कधी आम्ही बघितले नव्हते आणि ते आज आम्हाला बघायला भेटले. त्याचा खूप आनंदही ते आज आम्हाला मिळाला. त्याबद्दल खरंच खूप बरं वाटतंय.